नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर निलेश मस्के. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की बकऱ्यांची जी विक्री योग्य बकरे बनवायचे असतील तर कशा पद्धतीने बनवले पाहिजेत. कारण काय होतं की व्यापारी ज्यावेळेस तुमच्याकडे बोकड घेण्यासाठी येतो त्यावेळेस तो सगळ्यात महत्वाचा गोष्ट करतो म्हणजे तो बोकडाला पकडतो आणि असं त्याची अशी कंबर तपासली जाते. जर कंबर त्याच्या हातात आली तर बोकड जरी मोठा असेल तरी त्याला कमी भाव मिळतो, आणि ही जर कंबर त्याच्या हातात नाही आली तर त्याचा रेट जास्त वाढतो. म्हणजे त्याला कळतं की याच्यापासून जास्त मटण पडणार आहे. आता या ठिकाणी पहा, हे स्टॉल फिडिंगचे बोकड असल्यामुळं, शेळ्या असल्यामुळं ह्यांचं जी कंबर आहे ही कंबरच बनत नाही. आणि याचं कारण आपण शोधणार आहे. याचं कारण असं आहे की हे जे स्टॉल फिडिंग वरचे बोकड असतात हे वर पाय करून खात नाहीत, आणि बोकडांची जी नॅचरल फिडिंग हॅबिट असते त्यांना दिवसातून साधारणतः 1 ते 2 तास पाय वर करून खाल्लं पाहिजे. जर त्यांना पाय वर करून खाल्लं तर याची जी कंबर असते ही कंबर बनते. आता आपण म्हणजे त्याची कंबर कशी बनवायची, आणि चारा जर आपण असा वर बांधला तर ते बोकड त्या चाऱ्याला खाण्यासाठी पाय वर करतात आणि त्याच्यामुळे त्याची कंबर बनते. तर अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त बोकडापासून भाव मिळेल.